रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच मिळायला हवं असं वक्तव्य केलंय महेंद्र थोरवे यांनी। शिवसेनेचे 3 आमदार असताना पालकमंत्रीपद दुसरीकडे जाता कामा नये अशी भूमिका महेंद्र थोरवेंची आहे। एकनाथ शिंदेंना देखील सन्मानजनक खातं मिळावं असं महेंद्र थोरवे म्हणाले। महेंद्र थोरवेंशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आमदार महेंद्र थोरवे सर आहेत। सर, काय सांगाल? निवडणुका झालेल्या आहेत, अनेक राजकारण, अनेक हे सगळं संपलेलं आहे। आता 5 वर्ष काम करायचं आहे। कशा प्रकारे विकास होणार आहे, कशा प्रकारे कोणते प्रश्न तुम्ही घेऊन जाणार आहात? खरं तर पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे। मागील 5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मोठ्या प्रमाणात निधी कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही घेऊन गेलेलो होतो आणि म्हणून कर्जतच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघात कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिलेली आहे। आजही देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, ही अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू असणारे तिन्ही नेतृत्व राज्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन देऊन काम करणारे आहेत आणि अशा नेत्यांबरोबर काम करायला फार अभिमान आहे, छान वाटत आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना जास्तीत जास्त विकास माझ्या मतदारसंघाचा कसा होईल हे मी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आम्ही प्राधान्य देणार आहोत। ते कर्जत एक नैसर्गिक आणि निसर्ग सौंदर्य असं ठिकाण आहे आणि कर्जतमध्ये माथेरान असेल, कर्जत असेल, ह्या कर्जतमध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आणि म्हणून आम्ही पर्यटनाला चालना देण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत। कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावं आणि या तालुक्याची डेव्हलपमेंट व्हावी। जशी जगाची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत असते आणि अनेक देश आहेत जगातले की ज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते, तशी माझ्या कर्जत तालुक्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालावी, युवकांना रोजगार त्या माध्यमातून मिळावा। हॉटेल्स व्यवसाय असतील, रिसॉर्ट्स असतील, फार्म हाऊस असतील आणि माथेरानसारखं गिर्यारोहक असणारं पर्यटन स्थळ म्हणून जगभरात प्रसिद्ध असणारं माथेरान माझ्या मतदारसंघात येतं। खोपोली असेल, खलापूर इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास आमच्या मतदारसंघामध्ये करता येईल। सर, विकास तर करणार आहात, पण विकासासाठी निधी आणि पालकमंत्री हा आपला असणं गरजेचं असतं। काय वाटतंय, रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद यावेळी कोणाला मिळावं? होय, नक्कीच आमच्या तीनही आमदार आम्ही एकत्रपणे येऊन आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे, फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही सगळे जाऊन भेटणार आहोत की भरतशेठ गोगावले यांना मंत्री करून रायगडचे पालकमंत्री करावेत अशी आमची साऱ्यांची इच्छा आहे। कारण जे उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीचं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर महायुतीला बहुमत मिळालं असताना सुद्धा ते त्यांच्याबरोबर गेले आणि रायगडला 3 आमदार असतानासुद्धा एकमेव राष्ट्रवादीचा आमदार असताना त्या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं आणि हे तिन्ही आमदारांवर केलेला अन्याय होता आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांबरोबर या उठावामध्ये उत्स्फूर्तपणे उतरलो की बाबा हा अशा पद्धतीचा अन्याय आम्ही सहन करणार नाही आहोत आणि म्हणून आम्ही एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी त्यावेळेस तो उठाव केला आणि म्हणून आम्ही त्यावेळेस भरत गोगावलेंना मंत्रीसुद्धा करण्यात आलं नाही, पण ठीक आहे, आम्ही ते सगळं ॲक्सेप्ट केलं। साहेबांसमोर मोठा पेच प्रश्न पडलेला होता आणि भरत शेठने सुद्धा ते योगदान त्याग केलेला होता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।